नमस्कार, अर्चनाच कुकरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नाश्त्यासाठी म्हणा किंवा रात्रीच्या जेवणासाठी असा हा बाजरीचा उपमा केलेला आहे. अगदी पौष्टिक उपमा आहे हा. तर आपण हा कसा केला ते बघूया. हे मी बाजरीचं पीठ एक बाऊल घेतला, म्हणजे एक मोठी वाटी आहे आणि जरा जाडसर दळलेलं पीठ आहे. तुमच्याकडे बारीक दळलेलं पीठ असेल तरी देखील चालेल. तर आता आपण हे पीठ थोडंसं तेल घातलं मी कढईमध्ये आणि थोडंसं तेल घालून त्यात आपण हे बाजरीचं पीठ मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. फास्ट आज करायची नाही आहे, कारण त्याच्यामुळे ते बाजरीचं पीठ जळेल आणि मग त्याची टेस्ट बिघडेल. तर अगदी मंद आचेवर आपण ते परतवायचं आहे. आता एक छान असा ॲरोमा यायला लागला, सुगंध यायला लागला, पिठाचा रंग हलकासा बदलला की समजायचं की आपलं पीठ भाजलं गेलेलं आहे. तर आपलं हे पीठ आता भाजलं गेलेलं आहे. आता आपण पुढची तयारी करूया. बाजरीचे गुणधर्म अनेक आहेत. बाजरी हे रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवते. त्याचप्रमाणे वजन ज्यांना कमी करायचं आहे त्यांच्यासाठी देखील बाजरी ही अत्यंत उपयुक्त अशी आहे. तर असे हे बाजरीचे भरपूर चांगले फायदे आहेत. आता इथे मी लसणाचीही पात घेतलेली आहे आणि पातीचा कांदा घेतलेला आहे. कारण हा सीझन आहे त्याच्यामुळे लसणाची पात इझिली अवेलेबल झालेली आहे. त्याचप्रमाणे मी हे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या त्या कुटून घेतल्या आहेत आणि एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे. आता आपण पुढची तयारी करूया. आता मी ही कढई ठेवली आहे तापायला. त्याच्यामध्ये मी 3 चमचे तेल घालते. मध्यम आकाराचे चमचे आहेत ते. आता ह्यामध्ये आपण जिरं घालूया. जिरं घातल्यानंतर आपण हिंग घालूया. त्याच्यानंतर हा वाटलेला लसूण आहे तो घातलाय. तो आता आपण परतून घेऊया आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया. आता ही कांद्याची पात आहे आणि पातीचा लसूण आहे, हे दोन्ही आपण बारीक कापून घेतलेत ते घालायचे आहेत. जर ते नाही घातले, सीझन नसेल, अवेलेबल नाही झाले तरी देखील चालेल. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया, परतून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूयात. तर हळद घातलेली मी अर्धा चमचा. तिखट चवीनुसारच घातलेलं आहे, म्हणजे 1 ते 1.5 चमचा आपण ह्याच्यामध्ये तिखट घालायचं आहे. आपण किती प्रमाणात घेतो आहे पीठ त्या प्रमाणावरती आपण हे वापरायचं आहे. खूप काही मसाले लागत नाही ह्याच्यामध्ये. अगदी कमी मसाल्यामध्ये पण तितकीच चविष्ट आणि तितकीच हेल्दी अशी ही रेसिपी आहे. मीठ मी घातलंय, चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी आत्ताच मीठ घालते, पुन्हा आपल्याला मीठ घालायचं आहे. त्याच्यामुळे पिठाच्या, पाण्याच्या आणि ह्या मसाल्याच्या प्रमाणात असं मी हे मीठ घातलेलं आहे. आता ही बाजरीचं पीठ आहे ते आपण त्याच्यामध्ये घालूया. बाजरीचं पीठ ऑलरेडी आपण परतून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे खूप काही परतवायची गरज नाही आहे, पण ते फक्त मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात. बाजरी ही लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. आता हे छान मिक्स झालेलं आहे. मी एका बाजूला पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे पाणी आपण घालूया. हे गरम पाणीच घालायचं ह्याच्यामध्ये. तर मी ज्या प्रमाणामध्ये पीठ घेतलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये मी पाणी घालते आहे. तर हे 2 बाऊल असे हे आपण पाणी घेतलेलं आहे. पाणी गरमच घेतलेलं आहे. एका बाऊलला मी 2 बाऊल असं पाणी घेतलं आहे आणि छान मिक्स करून घेऊया. त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. ॲक्च्युली बाजरीच्या पिठाच्या खूप काही गुठळ्या होत नाही, ते ऑटोमॅटिक मिक्स होऊन जातं. तर आपला छान असा गोळा तयार झालेला आहे. खूप छान दिसते आणि तितकंच चवीला देखील छान लागतं. तुम्ही करून बघा. आता आपण ह्याला एक छान वाफ देऊया.
आता 2 ते 3 मिनटं आपण ह्याला छान दणदणीत वाफ देऊया. त्याच्यानंतर आपला हा बाजरीचा पौष्टिक असा उपमा तयार झालेला आहे. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया. तुम्ही हे बाजरीचं पीठ जर भाजून ठेवलं, आठवड्यातून 2 दिवस हा नाश्ता केला, तर अत्यंत उपयोगी आणि उपयुक्त हेल्दी असा हा नाश्ता आहे. तर आपण हे आता सर्व करून घेतलेला आहे आणि खायला रेडी आहे. असा हा बाजरीचा उपमा तुम्ही नक्की करून बघा आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा. मी ह्याच्यामध्ये वरून तेल घातलं आहे. कुणाला तूप आवडत असेल तर तूप घालावं किंवा नसेल काही आवडत असाच खाल्ला तरी देखील खूप छान लागतो. तर नक्की करून बघा.